नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी. पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी. आणि या तेजीमध्ये अखेर येत्या 30 दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पार. हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी. पण येत्या 30 दिवसात असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात येणार 500ची तेजी. आणि ही जी 500ची तेजी आहे, मग येत्या 30 दिवसात कापसाच्या भावाला 8,000 पार घेऊन जाऊ शकते का? चला या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची जी बाजारभाव पातळी आहे ती सातत्याने 69 सेंट्स पासून 72 सेंट्सच्या दरम्यान दिसत आहे. येत्या 30 दिवसाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% सुधारणा होऊ शकते. आणि कापसाची बाजारभाव पातळी खूप वाढली जरी नाही तरी मला वाटते 75 सेंट्सच्या आसपास जरूर जाईल. आणि कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम देशातील कापसाच्या भावावरती होणार आणि याच्यामुळे देशातील कापसाचा बाजारभाव वाढायला सुरुवात झाली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं मत. त्याचबरोबर आता कास्तकार बांधवांनी महायुतीला सध्या घवघवीत व भरभरून या ठिकाणी यश त्यांना दिले. त्यांच्या पदरात खूप मोठं मतांचं दान टाकले. त्याच्यामुळे हे ऋण फेडण्यासाठी कुठंतरी सोयाबीन आणि कापूस उत्पादक जे कास्तकार बांधव आहेत यांचं भलं सरकार येत्या 30 दिवसात करू शकते व मोठ्या प्रमाणात हमी भावावरती कापसाची खरेदी सुरू होऊ शकते. आणि याच्यामुळे लक्षात घ्या, कापसाच्या भावाला खालच्या स्तरावरून आधार मिळणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन 100% कमी, शिल्लक साठा नसल्यास जमा. आणि जिनिंग वाले तुम्हाला सांगतो येत्या 30 दिवसात दुप्पट गतीनं, दुप्पट वेगानं कापसाची खरेदी करणार. त्यांना माहिती आहे भविष्यात कापसाचा भाव प्रचंड वाढू शकतो. आणि या अनुकूल घडामोडीमुळे या ठिकाणी असं चित्र निर्माण झाले की येत्या 30 दिवसात देशातील बाजारात कापसाचा भाव 500ची तेजी दाखवू शकतो. कापसाची सध्याची जी भाव पातळी तुम्हाला दिसते ती 6,700-800 पासून तर 7,500च्या दरम्यान आहे. तर याच्यामध्ये सुधारणा होऊन जर कापसाचा बाजारभाव येत्या 30 दिवसात उच्च दरावरती 8,000 पार गेला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको. पण एवढं सांगतो की येत्या 30 दिवसात कापसाचा भाव समजा 8,000च्या जवळ गेला पण 8,000 पार झाला नाही तर जानेवारी फेब्रुवारीत मात्र कापसाचा भाव कोणत्याही परिस्थितीत 8,000 पार होणार, याबद्दल अजिबात शंका व दुमत नाही. विक्रीचा विचार करत असाल तर कापसाचा भाव 15 डिसेंबर नंतर आरामशीर 7,500च्या पार जाणार आहे. तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने कापूस विक्री आपल्या आर्थिक गरजेनुसार करायची असेल तर आपण करू शकतो. विचार करून निर्णय आपण घ्यावा.
भविष्यात देशातील बाजार कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।